हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आत्ता वाजलेले आहेत 6 बघा आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मला स्वयंपाक बनवायचा आहे. मुलांना शाळा पण आहे कारण त्यांचा पेपर वगैरे चालू आहे. तर मग त्यांचं आवरून द्यायचं आहे आणि आज मला काहीतरी बनवायचं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर चला. तर इकडं माझा चालला तो स्वयंपाक. तर स्वयंपाक झाला होता बरं का, पण इकडं कुकरमध्ये बटाटा उकडायला लावला होता आणि साईडच्या गॅसवरती मी वाटाणा बटाट्याची भाजी बनवली होती आणि इकडं चपात्या पण बनवायला घेतल्या होत्या. तर इंडक्शनवरती मी चपात्या बनवत होते, तर छान होतात बघा. इथं बघा मी कुकरमध्ये बटाटे उकडून घेतलेत. कुकर थंड होतोय तोपर्यंत इकडं गॅस वगैरे सगळं मी स्वच्छ आवरून घेतले, कारण उपवासाचं बनवायचं ना, त्यामुळे मग थोडी साफसफाई केलीच पाहिजे. त्यानंतर मग इथं एक मोठ्या आकाराचं पातेलं घेतलं आहे बघा आणि साबुदाणा इथं छान असा भिजून घेतला आहे. बोटावरती दाबल्याच्या नंतर छान असा मॅश होतोय. तर अशा पद्धतीने भिजून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची मी घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून. ह्याचा आता जाडसर मी ठेचा बनवून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता हिरवी मिरचीच का वापरायची, कारण आहे ना, तळताना आणि खाताना अजिबात ही चकली ठसका मारत नाही आणि एकदम खुसखुशीत बनते. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इकडं बघा या पातेल्यामध्ये मी साबुदाणा भिजत घातला होता. यामध्येच बटाटे वाटून घेणार आहे. पुरणाच्या चाळणीमध्ये वाटून घ्यायचे म्हणजे पटकन वाटले जातात. आता बटाटे पण उकडून कुकर थंड झाला आहे. आता मी ही बटाटे सोलून आहे ना वाटून घेते. तर बटाटे बघा छान असे उकडलेले आहेत. तर मी आता चाकूच्या मदतीने सगळं एक एक बटाटा काढून घेतला आहे, कारण आहे ना बटाटे खूप गरम आहेत आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे बटाटे सोलून वाटून घ्यायचे पुरणाच्या चाळणीमध्ये. तर असा चाकू बटाट्यामध्ये असा घातला की लगेच पटकन बटाटा उचलला जातो आणि बटाट्याने पटकन निघतात. तर एक मोठ्या परातीमध्ये मी हे बटाटे सगळे काढून घेतलेले आहेत. करण्याची मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगते. बटाटे उकळल्याच्या नंतर आहे ना असे काढून जरी घेतले तरी पाण्यात ठेवायचे नाही, कारण पाणी त्यामध्ये आतमध्ये शिरतं आणि मग त्या बटाट्याची चव बदलते. म्हणून फक्त आपल्याला बटाटे असे साईडला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि बटाटाची साल न काढता एकदम सगळी साल नाही काढायची. एक एक बटाट्याची साल काढायची, पटकन पूर्ण चाळणीवरती हा बटाटा ठेवून घ्यायचा आणि दाबून घ्यायचा. असं ग्लास घ्यायचा बघा, म्हणजे पटकन असं बटाटा आहे ना आतमध्ये जातो आणि गरम गरम बटाटा वाटल्यामुळे ना पटकन वाटला पण जातो बरं का. बघा 2-2 बटाट्याची मी साल काढून घेतली आणि पटकन असं गालासाने दाबून घेतलं ना की मग पटकन असं बारीक होतं. कारण बटाटा जर थंड झाला ना तर मग परत आणखी निबार झाल्यासारखा होतो बघा. एकदम सेकंदामध्येच बघू शकता बटाटा मस्त असा होता. अजिबात हात दुखत नाही, काही नाही. कारण बऱ्याच ताई म्हणतात चकली बनवायला खूप त्रास आहे, पण मला काही तसं होत नाही बघा. एकदम मस्त असा पटकन मॅश झाला जातो आणि लगेच दुसरं 2 सोलायचे आणि बारीक करून घ्यायची. तर बघा इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि बटाटे पण सगळे वाटून झालेत. तर आता पाण्यात छान अशी उकळी आली. यामध्ये मिरची वाटून घेतलेली घालायची, मीठ घालायचं आणि परत एकदा उकळी काढून घ्यायची. आणि साबुदाणा जो आहे तो आपल्याला यामध्ये चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. परत एकदा झाकण ठेवते आणि उकळी काढून घेतली. बघा इथं पाण्याला छान अशी उकळी आली. आता हे तुम्हाला हिरवं दिसत असेल हिरव्या मिरचीमुळं, पण छान होते बघा. आता इथं मला चरचरीत खायला आवडते त्यामुळे मी थोडीशी जास्त वापरली. तुम्हाला जर नसेल तुम्ही कमी मिरच्या वापरा, का तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही 1-2च वापरा. आता साबुदाणा सगळा यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा ट्रान्सपरन्स होईपर्यंत. जशी आपण खिचडी करतो ना अगदी त्या पद्धतीने. साबुदाणा परतल्यामुळं या चकलीची खासियत आहे बघा. एकदम खुसखुशीत अशी चकली लागते आणि एकदम तिप्पट चौपट फुलते बरं का. तर असा सारखं हलवत राहायचं. हे तुम्हाला पाणी जरी जास्त दिसत असलं ना, जसं जसं साबुदाणा परतच जाईल ना तसं हे पाणी आटतं आणि साबुदाणा हा पाणी ना शोषून घेतो. तर चला एवढं आता परतून घेते. बघा सगळं पाणी आटलेलं आहे. आता साईडच्या गॅसवरती मी आणखीन थोडंसं गरम पाणी करायला ठेवले कुकरचा डबा भरून. तर यामधलं थोडं पाणी टाकायचं बरं का, आपल्याला जास्त नाही टाकायचं. तर एवढंच मी पाणी टाकून घेतले. परत एकदा मिक्स करायचं आणि परत बटाटा साबुदाणा परतून घ्यायचा. जसं जसं पाणी आटल तसं तसं यामध्ये पाणी टाकून छान असा साबुदाणा हे परतून घ्यायचा. तर बघा इथं असा ट्रान्सपरंट बटाटा मी शिजवून घेतलाय. एकदम अशा पद्धतीने ट्रान्सपरंट झालाय बघा. गॅस बंद केलाय. आता यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे उकळलेला आणि मॅश केलेला आणि हे ना हटून घ्यायचंय. गॅस बंद आहे लक्षात ठेवा.
आणि चांगलं पळीने किंवा उलटण्यानेच आहे ना छान असं पातेलं धरायचं एखाद्या फडक्याने किंवा रुमालाने आणि मस्त असं हटून घ्यायचं. एकदम भारी बनती बरं काही चकली. तुम्ही पण एकदा करून पहा. समृद्धी आणि ते चालले शाळेत, तर बाय करते. तर चला आता मुलांना शाळेत पाठवलंय. आता लगेच चकली बनवायला घेणार आहे मी. तर बघा अशा पद्धतीने मी मिश्रण छान असं मिक्स केलंय. आता मुलं शाळेत गेली आणि आता मी निघाले टेरेसवरती. बघा तर परत लय ऊन होतं ना त्यामुळे, तर उन्हाच्या आधी घालून घेणार आहे. तर आता चला 9 वाजल्यात आणि आम्ही आलो टेरेसवरती. 9 वाजता एवढं ऊन लागत आहे. उन्हात धरा उन्हात धरा उन्हात थोडंसं अलीकडे घे म्हणजे मग धूळ पडत नाही. साली अलीकडे घे. तर मैत्रिणी आल्यात बघा करू लागायला. अजून दोघीजणी यायच्यात. थाटातरून घ्या दगड मांडा साईडने. पल्लवी पण आली बघा. आणि हे कार्टून आमच्या मनीषा ताई त्यासुद्धा आल्यात. हाय कर की ताईंना दाईंना. तर चला पातीला पण वरती घेऊन आले. आणि आमचा शेव बघा कसा पाणी पितोय. ताण लागली त्याला लगेच टेरेसवरती आली की लगेच पाणी आणावं लागतंय. लहान मुलांचं असतंय. चला चालू द्या. लई पण नका दाट मांडू. चला घ्या बनवायला. पल्लवी तू काय करते? घास घालून देते का? चालतंय. हाय या चकली करू लागायला. बघा आता पल्लवी तर मला बोलवते बरं का चकली करू लागायला. आणि देते आता बसल्या बसल्या भरून. आणि इकडं काळे मावशी बसली आपली चकली करायला. बघा या चकल्या बनवायला पल्लवीचं घास भरून देते आणि आम्ही दोघी पिळतोय. आणि पुन्हा मावशी सुद्धा आली बरं का, पण ती कॅमेरा बंद झाली. चला आता घेतो चकल्या बनवून. ऊन तर खूप लागते पण आता बनवावं लागते ना. तर काय करतात ऊन लई ना करतंय. छान झाले. दे आता पटापटा भरून चल. तर बघा इथं आमच्या चकल्या घालून झाल्या आणि मनीषान पल्लवी देतात आता पाठीमध्ये हात. आणि राहिलेल्या थोड्याशा पिठाचं आम्ही ते मिश्रणाचं सांडगेसुद्धा घालून घेतले बरं का. वाया अजिबात जाऊन द्यायचं नाही. आणि चकल्या बनवून झाल्यात आणि आता वाजल्यात छान झाल्यात. तर चला आता ऊन पण खूप झालं आहे आणि आता राहिलेली घरातली कामं पण आवरायच्यात आम्हाला. चला आता चला. बघा आमचा बंटी आलाय शाळेतून आणि बघा त्याला किती चॉकलेटी मिळाल्यात आज. तर खूप खुश आहे. कुणी दिल्या त्याला चॉकलेटी बंटी? मित्राचा बड्डे होता म्हणून एवढ्या चॉकलेटी मिळाल्यात बघा बंटीला. मग आता आम्हाला एक एक आहे का नाही? आहे मग दे ना मग दिला त्यांना सगळ्यांना एक एक. बघा किती मोठ्या मनाचा आहे बरं का. लय मोठं पण झालं बरं का. नाही तेव्हा कधी चॉकलेट देत नाही कोणाला. आणि तुला ठेवू दे एवढे आता. हाय कर मावशींला सगळ्या. आणि चला आता फ्रेश व्हा. बघा आता माझं काम बी आवरले आणि सिद्धी शाळेतून पण आली आणि तिला फोन सापडला बघा. मम्मी तुझ्या हातात मेहंदी काढते, मम्मी तुझ्या हातात मेहंदी काढते मग बोलली. तर बघा छान अशी मेहंदी काढली. तर बघा कशी काढली आमच्या सिद्धीने मेहंदी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. तिला मेहंदी काढायला ना खूप आवडती. तिला सगळंच काम करायला लय आवडतं. पण मूड असल्यावर बरं का, मूड नसल्यावर अजिबात नाही. बघा पावसाचं वातावरण तयार झाले. 5 वाजलेत बघा आता. आणि मनीषा लावती पल्लवीला मेहंदी. तर केस बघा लय भरपूर लांब आहेत बरं का. आणि किती पुड्या कालवल्यात? 6 पुड्या कालवल्यात. वर्षातून एकदाच लावायची पण दणकून लावायची. आणि मनीषा खरंच भारी लावती बरं का मेहंदी. तर तुम्हाला मेहंदी लावल्याच्या नंतर मग मी दाखवते. नाही ना ती पुरली असते ती लई मेहंदी होती है का नाही? हो माझ्यावाली ही लई थोडी झाली. अजून त्यात 50 रुपये गेला असतं जास्त पण मेहंदीच लागली असती. पैशाचं नाही काही पण ती ही अख्खा दुकानात खरेदी करून आणायचं होतं काय. तर चला आता ह्यांची मेहंदी होती तोपर्यंत माझं काम पण अजून आहे. तर ते आवरून घेते मी आणि नंतर तुम्हाला मी दाखवते कशी लावली मेहंदी मनीषाने पल्लवीला. झालीच मेहंदी लावायची आणि मेहंदी अशी लावली बघा मनीषाने मस्त गोल्ड राऊंडमध्ये. सगळ्या केसांना अशी पुरती उरती लावायची का नाही? लावायची.
छान लावते बरं का मनीषा मेहंदी, खरंच मस्तच लावते. कुणाला लावायची असली तर या कोणाला लावायची असली द्या बरं का, अशी म्हणते ती फ्रीमध्ये. फ्रीमध्ये. किती मोठी केस दिसते आता. इथं बघा झाली बरं का सगळी मेहंदी लावून, मस्त लावली. तुला मेहंदी लावायला दुकान टाकून द्यायचं का? नको. मस्करी चालते बरं का आमची, एवढं काही नाही. तर बघा पावसाचं वातावरण वरती तयार झाले आणि 5:15 वाजलेले आहेत आणि मी चकली आणायला गेलते वरती. तर वरती काढायला खूप वेळ लागेल, त्यामुळे मग मनीषा आलती खाली पल्ले गेले मेहंदी लावायला. तर म्हणलं चला ती पण लागन काढू. तर मग खाली घेऊन आले बघा आणि आता 2 जणी काढतोय. तर निघतात आणि इतक्या वाळ्यात बघा चकल्या एका दिवसामध्ये. आता सगळ्या घेते काढून. लय ऊन होतं बरं का आज. इथं मी मनीषाने छान अशी चकली काढून घेतली बघा, सगळी काढली. थोडासा वेळ लागला बरं का, पण निघाली व्यवस्थित. तर आता अजून 1 दिवस वाळवायची कडकडीत उन्हामध्ये आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायची. बघा चकली काढून झाली माझी आणि इकडं बघा सिद्धीने पल्लवी मावशीच्या हातावरती छान अशी मेहंदी काढली फोटोशूटसाठी. तर फ्रॉकसुद्धा काढला आहे बरं का, बॉलसुद्धा काढलेला आहे आणि इकडं छान असं आई नाव काढलं आहे. आणि आज आमची सिद्धी मूडमध्ये आहे बरं का, म्हणून चाललं हे सगळं, कारण आता पेपर झालेत आणि टेन्शन फ्री झाली ती. तर म्हटली चला आता मी मेहंदी काढते. दुपारी माझ्या हातावर पण काढलेली आहे बघा, माझ्या हातावर पण दुपारी काढली होती आणि अशी रंगली बघा मेहंदी. तर कलर येईन त्याला आणखीन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.